मर्यादित आळे संतोडी कोळवडी श्री संत माऊली गवळी विकास पॅनल आणि या पॅनलची आजची ही प्रचाराची सांगता सभा या निमित्तानं पॅनलच्या वतीनं उपस्थित सर्व तरुण आणि बहुतांशी ज्येष्ठ मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो पॅनलच्या वतीने. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवत आहोत. ते आदरणीय आमचे मार्गदर्शक भाऊदादा कुराडे, आदरणीय प्रसन्नांना डोके, आदरणीय जयल गुंजाळ सर, त्याचबरोबर आदरणीय रवी शेठ चेअरमन, पॅनलचे प्रमुख आदरणीय माऊली शेठ कुराडे, त्याचबरोबर आदरणीय माऊली शेठ डुमरे कुंडे साहेब आणि सर्वच माजी सरपंच आहेत, आमच्या वर्षावहिनी आहेत आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ शास्त्र बांधव, सगळे गवळी बांधव, मी सोशल मीडियाचे आमचे वाणी साहेब आहेत, बाकी सगळी मंडळ आहेत. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. गणेशजींनी या ठिकाणी खरं तर मला प्रास्ताविक करायला सांगितलं. सभेची प्रचाराची सुरुवात सुद्धा प्रास्ताविक मी केलं, परंतु प्रास्ताविक करणं हे दादा थोडंसं ओपनिंग बॅट्समन असल्यासारखं वाटतं. काय होतं, त्याला रनायलाही करता येत नाही आणि विकेटही टिकून धरायची असते. थोडंसं नंतर आलं म्हणजे कसं आपलं डायरेक्ट गोचर टाक होतं, परंतु प्रास्ताविकाची भाषणाची जबाबदारी फार मोठी असते. आणि खरं तर दादा आता पॅनल लागण्याच्या आधी बिनविरोध प्रक्रिया कशी झाली, काय झाली, आता सगळ्या आपल्या मंडळींना सांगून झाले. त्याच्यानंतर निवडणूक लागल्यानंतर याच आंदर कार्यालयातून आपण प्रचाराचा नारळ फोडला, सभा झाली आणि प्रचाराला सुरुवात झाली. 8 दिवस त्या ठिकाणी झाले. 8 दिवसामध्ये गणेशजींनी सांगितलं चांगल्या प्रकारच्या सभा त्या ठिकाणी झाल्या. आणि खऱ्या अर्थाने प्रास्ताविकामध्ये 8 दिवसामध्ये काय काय झालं हे तुम्हाला प्रास्ताविकामध्ये सांगणं हे माझं कर्तव्य आहे. या 8 दिवसामध्ये आपण खरं तर शांततेने या माऊली पॅनलचा प्रचार आपण त्या ठिकाणी केला. आणि या निमित्तानं मी पॅनल प्रमुख माऊली शेठ कुराडे यांच्या वतीनं सर्वांना, आमच्या तरुण सहकाऱ्यांना विशेषतः धन्यवाद देतो की कुठल्याही पद्धतीने प्रचाराला गालबोट न लावता अत्यंत चांगल्या पद्धतीने सुसंस्कृतपणे आपण त्या ठिकाणी प्रचार केला. आणि ती प्रचार करत असताना आपण कोणावरही वैयक्तिक आकस ठेवला नाही दादा, कोणावर वैयक्तिक आकस ठेवला नाही, टीका कोणावर त्या ठिकाणी कुठल्याही मंडळींनी त्या ठिकाणी केली नाही. कारण आपल्याकडे सांगण्यासारखी विकास कामं होती, आपल्याकडे सांगण्यासारखं पुढचं जे आपलं व्हिजन आहे, आपल्याकडे गवळी बांधवांच्या विकासासाठी, गवळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे जे करणार आहोत ते सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांची मतदाराची भेट घेऊन ही उमेदवार मंडळी तुम्हालाही खरं तर विशेष धन्यवाद द्यायला पाहिजे. एवढ्या उन्हात तानामध्ये उल्हास शेठ आमचे पाडातली सकाळपासून माऊली शेठ त्यांनी काय त्यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक मतदाराला भेटायचे. जर एखाद्या घरापुढे जर गेले त्या ठिकाणी जर मतदार नसेल तर अत्यंत सुसंस्कृतपणे त्या ठिकाणी त्या मतदाराला फोन लावला जायचा, बाबा कुठं आहे तू. त्या मतदाराने जर सांगितलं मी थोडंसं गावात आहे किंवा मी बाहेर आहे, गावात असेल तर आम्ही आज सकाळी वाट पाहिली 5-5, 10-10 मिनिटं काही मतदार त्या ठिकाणी घरापुढे नव्हते तर. आणि त्या ठिकाणी जर नसतील, बाहेर असतील तर शांततेत आपली मंडळी दुसऱ्या सभासदांकडे त्या ठिकाणी भेटायला निघून गेली. परंतु समोरच्या बाजूने काल परवा अशी घटना घडली. खरं तर मला हे बोललं नाही पाहिजे, परंतु काही गोष्ट बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे. एका ठिकाणी घर बंद दादा, काम चालू आहे घराचं, आजूबाजूला 500-500 मीटरवर दुसरा कोणी सभासद नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी वैयक्तिक आकस ठेवून त्या ठिकाणी पॅम्पलेट चिटकवणं, पॅम्पलेट कुठेतरी फटीत घालणं आणि त्या घरापुढे घोषणा देणं, असे असंस्कृतपणे त्या ठिकाणी प्रचार चालू झाला. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी निवडणूक सोडून दिली का काय हे काल परवाच मला त्या ठिकाणी ती सगळा प्रसंग पाहिल्यानंतर वाटलं. आपण मात्र असं कधी काही त्या ठिकाणी केलं नाही. आपल्याला त्या ठिकाणी आपण वाट पाहिली आणि ही वाट पाहत असताना आपण आपल्या वचननाम्याच्या माध्यमातून, आपला वचननामा आहे, आपला जाहीरनामा नाही. वचननामा हा सत्तेत येण्याची ज्याची शाश्वती असते, ज्याला विश्वास असतो तो वचननामा देतो. आणि जाहीरनामा 2-4 दिवस फक्त जाहीर करायचा असतो, त्यांना माहिती आहे आपल्याला याचं काही परिपूर्तन करता येणार नाही, म्हणून आपण वचननामा दिला. वचननाम्यामध्ये गवळी बांधवांच्या हितासाठी जे जे काही करता येईल, जे जे काही केले ते सांगितलं गेलं, जे जे काही करता येईल ते भविष्यातले सगळे जे विजन जे आहे ते विजन त्या वचननाम्यामध्ये मांडल्या. पलीकडच्या बाजूने सुद्धा टीका टिप्पणी भरपूर झाली, वैयक्तिक आकस झाले आणि त्या आकस होताना काही ठिकाणी सोशल मीडियाला बाईट देण्यात आल्या. आता ते काय बोलतात हे पाहणं आपलं गरजेचं आहे, म्हणून ती मी सकाळी काल परवा एक बाईट म्हणलं पावा. माणूस युट्यूबला बाईट येतात, 100-200 व्ह्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी जाहिराती पडतात. मी ती एक बाईट पाहिजे आधी जाहिरात पडली, आपल्या स्वप्नील जोशींची जाहिरात आहे, काहीतरी कोचिंग क्लासवर शिक्षणाचं महत्व सांगणारी ती जाहिरात होती. म्हणलं जाऊ दे आता आतमध्ये काय नाही पाहिलं तरी झालं, जाहिरात युट्यूबवाल्याला कळालं शिक्षणाचं महत्व आहे नाही म्हणलं तरी थोडंफार. दुसरी जाहिरात पहा म्हणलं तर दुसरी जाहिरात पाहताना त्या ठिकाणी एक वयस्कर व्यक्ती होती. त्या वयस्कर व्यक्तीने गणेशजी मनशांती, माइंडसेट कसं करायचं, जर आपल्या मनामध्ये जर काही चलबिचल चालू असेल, आता थोडंसं मी असंसदीय शब्द वापरणार नाही, पण मन जर शांतच राहत नसेल, मन जर जागेवर राहत नसेल तर मनशांतीचा मेडिटेशनचा 5 दिवसाचा कोर्स आहे.
आणि तो कोर्स किती करणं गरजेचं आहे ही ती जाहिरात सांगत होती. मला आता आतमध्ये काय पाहण्यासारखे काही कारण नाही, कारण युट्यूबवाल्यांनाच कळाली, गावाला कळाली, पण युट्यूबवाल्यांनी जाहिरात योगाकडे व्हायला पण तशाच पडल्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने घडत गेल्या. आणि हे होत असताना त्या ठिकाणी आपण अध्यक्ष आपण जे मटेरियल लागत होतं आपल्याला, शाली, बॅच, हे जे निवडणुकीचे जे मटेरियल होतं उल्हासित, ते आपण पुण्याहून आणलं. एवढं झालं ना पुण्याहून आपण, दुसरं मटेरियल पुण्याहून आपण मागवलं नाही. आणि पुण्याहून आलेल्या मटेरियलचा आपण सन्मान केला, गळ्यामध्ये ते पट्टे घातले, खिशाला ते चिटकवलं. पुण्याच्या मटेरियलचा सन्मान करायचा असतो, पण पुण्याचं मटेरियल जर त्रासदायक ठरत असेल तर पुण्याच्या मटेरियलचा सुद्धा विचार केला पाहिजे. काल परवा त्यांच्याकडे साहित्य काही पडलं असेल, त्यांनी पुण्याहून मटेरियल मागवलं आणि ते मटेरियल सध्या थोडंसं शालीगिरी जर टोचायला लागले तर आपल्याला त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे. त्याच्यामुळं त्याही मटेरियलचा विचार आपण भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला दादा मर्यादा असतात. त्या मर्यादा पाळणं अलीकडच्या काळात ही सगळी ज्येष्ठ मंडळी ती पाळतील, पण जी तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीकडून आपला अनादर होऊ नये, तरुण पिढीकडून आपल्या बाबतीत काही चुकीचं बोललं जाऊ नये. त्याच्यामुळे समोरच्या बाजूने सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. हे होत असताना प्रचाराची दिशा आपण घर टू घर केली, अपप्रचार केला नाही, सभा घेतल्या, जाहीरपणे सभा घेतल्या, जाहीरपणे आपल्या भूमिका मांडल्या, अपप्रचार कुठेही केला नाही आणि करायची कारण नव्हतं. आणि म्हणून मी सभासदांना सांगतो की येणाऱ्या या 16 तारखेला तुम्ही सर्व मंडळींनी या माऊली पेनावच्या कुकर चिन्हावर शिक्का मारून मताचं दान या सगळ्या उमेदवारांना द्या. त्या मताचं दान विकासाच्या माध्यमातून त्या मताच्या दानाचं सोनं केल्याशिवाय उमेदवार राहणार नाही. शाश्वती या निमित्ताने आज आपल्या सर्वांना मिळतो. संस्था उभी करायला वाडवडिलांनी संस्था उभी केली, फार मोठं ध्येय धोरण ठिकाणी ते केलं. आर्थिक संस्था आहे किती महत्वाची हे सगळं सांगून झाले, आपल्या सगळ्यांना ते पटलेलं आहे. संस्था उभी करायला जे ज्येष्ठ मंडळींनी सुरुवात केली आणि सगळ्या मंडळींनी संस्था तारून धरली, दादा 50-51 वर्ष ती संस्था उभी राहिली. याचं कारण त्या ठिकाणचे जे कारभारी आहे त्या कारभाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास केला, चांगल्या पद्धतीने गवळी बांधवांचं हित लक्षात ठेवलं. संस्था उभा करायला अनेक वर्ष लागतात, संस्था उभ्या करायला अनेक परिश्रम घ्यावे लागतात, परंतु संस्थांना बिघडवायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे संस्था बिघडून देऊ नका अशी विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि ही विनंती करत असताना आपण एक नम्रतेने आपल्याला सांगतो की कुठल्याही पद्धतीने आपण क्रॉस वोटिंग करू नका. वातावरण अत्यंत चांगलं आहे, पॅनल टू पॅनल आपलं मतदान झालं पाहिजे. याचं कारण असं आहे की माऊली शेठच्या बरोबर उभे राहिलेले सगळे उमेदवार हे तितकेच तोलामोलाचे आहेत. जुन्नर तालुका कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे विद्यमान उपसभापती आळेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रीतम भैया काळे यांचं आगमन, आपलं स्वागत. आणि म्हणून मी मतदाराला सांगत होतो की आपण कुठल्याही पद्धतीने क्रॉस वोटिंग करू नका. क्रॉस वोटिंग केल्यानंतर गडबड होते आणि थोडासा वेळ जाईल, 1-2 मिनिटं, परंतु आता मंडळी प्रचारात जमलेली एखादी गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे त्यांचंही थोडंसं त्यांना लक्षात येईल. ही गोष्ट मी कायम सांगत असतो. काय होतं, कपिला षष्ठीचा योग असतो आणि आपण जर स्टेजवर जर नजर टाकली तर तो योग जुळून आलेला आहे. आदरणीय भाऊदादा आहेत, आदरणीय अण्णा आहेत, आदरणीय माऊली शेठ आहेत, आदरणीय गुंजाळ सर आहेत, प्रीतम भैया आहेत, रवी चर्मन आहेत, किशोर शेठ आहेत, विजयानंद कुराडे सर आहेत, इकडे आमचे उत्तमचे आहेत, जीवन शेठ आहेत, कोळवाडीचे सरपंच आहेत, बाजीराव शेठ आहेत, इकडे संतवाडीचे सरपंच आहेत, देवस्थानचे अध्यक्ष आहेत, पाठीमागे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत. ही सगळी मंडळी हा कपिला षष्ठीचा योग आहे. दादा आपल्या प्रचारात मी सांगितलं, कपिला षष्ठीचा योग आल्यानंतर मागणं मागायला चुकायचं नसतं. मागणं मागायला जर त्या योगातून आपण चुकलो तर त्या योगाचा काही आपल्याला उपयोग होत नाही. कपिला षष्ठीच्या योगामध्ये जर आपण जर मनामध्ये काही मागणं मागितलं तर ते शेत पूर्ण होतं. एक कुटुंब होतं, उदरनिर्वाहाचं काही साधन नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये कुठेतरी 2 घरं मागायचे आणि आपला कसं तरी उदरनिर्वाह करायचा. कुठं जर काही वाजलं तर त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी जेवायचं, अशा पद्धतीने चाललं होतं. एक म्हातारी आजी होती, एक म्हातारा बाबा होता आणि त्यांचा एक मुलगा होता. असंच पलीकडच्या गावात संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम होता म्हणून ते जंगलातून चालले आणि प्रत्येकाच्या मनात विचार आला, जर उदरनिर्वाहाचं काही साधन असतं, धडधाकट जर आपण असतो तर आपण आपल्याला ही वेळ आली नसती. योग होता कपिला षष्ठीचा. त्यांनी मनात आणलं, जर परमेश्वर जर आम्हाला प्रसन्न झाला तर आम्ही काहीतरी चांगले मागून घेऊ. कपिला षष्ठीचा योग असल्यामुळे परमेश्वर खूप पुढे उभा. पुढे आजी होती. परमेश्वराने सांगितलं प्रत्येकाने एक-एकच वर मागायचा, जे काय असेल ते योग्य मागायचं. जर मागणं चुकलं तर परत दुसरा वर नाही. आजीला विचारलं पहिला नंबर तुमचा, आजी काय मागाल? आजी म्हणली देवा दडदाकट असते तर चांगल्या पद्धतीने जर तरुण असते तर या दोघांना मी काम करून कष्ट करून खाऊ घातलं असतं, मला तरुण कर. देव मला तथाच तू. आजी झाली तरुण.
बाबाला विचारलं, म्हणले बाबा तुझं काय, तुला एक वर. ते म्हणले आता मला वर मागायचं आहे, पण ह्या वयात आजीला तरुण व्हायची इच्छा झाली, ते काय बरोबर नाही. म्हणले देवा हिला शिळी कर. झालं, आजीचं वर होतं त्यांनी मागितलं झाली तरुण, बाबाचं वर होतं त्यांनी मागितलं आजी झाली शिळी. पोराला विचारलं, म्हणले बाळा आता तुझं, तो आता मस्त चांगलं मागितलं असतं देवा, परंतु आता हे सगळं चुकीचं मागितल्यामुळं मला ते दुरुस्त करावं लागलं. त्याच्यामुळं आमची आई व तिथं शिक्कर हाच माझा वर, तिन्ही वर व्हायला गेले, परिस्थिती बदलली नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला तुम्ही मात्र वर मागायला चुकू नका. सगळे कुकरच्या चिन्हाचे वर आपण मागा आणि प्रचंड बहुमताने या पॅनलला पुन्हा एकदा डेअरीच्या कारभारासाठी निवडून द्याल अशा अपेक्षा या निमित्तानं मला आहे. मागील 8 वर्षापूर्वी सुद्धा आपण सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित होतात, सगळ्या मंडळींचा पाठिंबा होता आणि एक चांगल्या पद्धतीचे पॅनल माऊली शेठच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या ठिकाणी दादा इतिहास झाला, माऊली शेठ त्या ठिकाणी इतिहास झाला आणि प्रचंड बहुमताने आपलं पॅनल निवडून गेलं. आणि इतिहास जर चांगला असेल तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची असते आणि ती वेळ आज आलेली आहे. पाठीमागचा इतिहास होता एक चांगल्या पद्धतीच्या मोठ्या विजयाच्या माध्यमातून विजयाचं महाकाव्य त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या विजयाच्या रूपाने लिहिलं. आणि आजही तुम्हाला मी नम्रतेने विनंती करतो की गतकाळातील विजयाला पुन्हा जन्म घेऊ द्या, गतकाळातील महाविजयाला पुन्हा जन्म घेऊ द्या आणि गवळ्यांच्या आणि डेअरीच्या सर्वांगीण विकासासाठी माऊली शेठच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मंडळींना कारभारी म्हणून निवडून जाऊ द्या अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. सगळ्यांनी कुकर या चिन्हावर शिक्का मारून या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.